पाहू शकाल मित्रांनो, माझ्या पाठीमागे आहे मावळतीला जाणारा सूर्य आणि मी आहे चोरवली गावाच्या या वेशीवरती। मागचा रोड जातो गायमुख या गावी आणि या साईडचा रोड कासेकोळ या गावी जातो। त्याच ठिकाणी मी आता चंडिका देवीची पालखीचं दर्शन घेतलं आणि हे कलर वगैरे लावला। तिकडे माझे मित्रमंडळ आहे त्यांनी मस्तपैकी या ठिकाणी पालखी सोहळा पार पडला या कासेकोळ गावामध्ये। तिथून आता मी पुन्हा चोरवली या गावी आलेलो आहे। यांच्या गावामध्ये सुद्धा उद्या सकाळी पालखी फिरणार आहे आणि आता रात्री 12 नंतर या ठिकाणी होळी पेटवण्यात येणार आहे। आपण पाहू शकाल माझ्या पाठीमागे जे गायमुखला जाणारा रोड आहे त्या गायमुख मध्ये सुद्धा आता 7 वाजता पालखी निघणार आहे। काळंबा देवीचा पालखी उत्सव त्या ठिकाणी सुद्धा एकदम जोशामध्ये भजनाच्या ताळ मृदुंगाच्या तालामध्ये एकदम जोशामध्ये काळंबा देवीचा पालखी सोहळा त्या ठिकाणी काठी पालखी निघते। ती सुद्धा वेळ मिळालाच आणि गाडीची सोय झाली तर नक्कीच मी त्या ठिकाणी भेट द्यायला जाईन। धन्यवाद। जय शिवराय। तर पाहू शकाल मित्रांनो, मावळतीला जाणारा हा सूर्य आणि आपण या ठिकाणी या कोकणामध्ये आलेलो आहे। संध्याकाळचे रम्य असं वातावरण, हिरवी आणि प्रसन्न अशी ही हवा आहे आणि पाहू शकाल या ठिकाणी कशी कुंपणं घेतलेली आहेत आणि त्याच्या आतमध्ये काजूचे असतील, आंब्याचे असतील, फणसाचे असतील असे झाडं लावलेले आहेत। दोन्ही बाजूने रस्त्याच्या कुंपणं घेतलेले आहेत। पण पाहू शकाल त्याच्यातून सूर्य सुद्धा तुम्हाला दिसत असेल, मावळतीला जाणारा सूर्य पाहू शकाल तुम्ही। अतिशय नयनरम्य असं दृश्य आहे आणि आपण कोकण म्हटलं की स्वर्ग बोलतात त्याप्रमाणे कोकणामध्ये कुठेही जा तुम्हाला अतिशय सुंदर असं वातावरणच पाहायला मिळेल। तर मित्रांनो पाहू शकाल तुम्हाला समोरच्या शेतामध्ये हे शेत जायला दिसते तर याला कोकणामध्ये भाजावळ असं बोलतात। आम्ही घाटावरचा आहे। आमच्या इकडच्या लोकांना माहिती नसेल सुद्धा किंवा असेल सुद्धा, आमच्या इकडे असं काही करत नाही। पण आम्ही पण सुद्धा रानामध्ये शेतातील जो राहिलेला चारा वगैरे असतो तो पेटवतो, पण अशा प्रकारचं भाजावळ वगैरे कधी मी तर बघितली नाही आम्ही करताना। इथे बघू शकाल तुम्ही फाट्या वगैरे कशा जमवून ठेवलेत पावसाळ्यामध्ये वापरण्यासाठी। निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं रम्य असं हे गाव चोरवली पाहू शकाल आपण। रायगड जिल्ह्यातील तालुक्यामध्ये असलेलं हे गाव, हे रस्त्याच्या बाजूने असलेली कुंपण केलेली शेती आपण पाहू शकता। शांत असं संध्याकाळचं वातावरण आहे आणि जागोजागीच्या शेतामध्ये अशी भाजावळ केलेली आपणास पाहावयास मिळेल। आणि या रम्य अशा वातावरणामध्ये मी आलेलो आहे कोकणातील होळी या सणासाठी। खूपच मस्त वाटत आहे किंवा छान वाटत आहे। या ठिकाणी येऊन अतिशय आनंद झालेला आहे या होळी सणाला। या कोकणामध्ये आम्ही आलेलो आहे। पाहू शकाल मुंबईवरून आलेल्या लोकांच्या गाड्या असतील, म्हणजे गावातील लोक हे फक्त होळी असेल, गणपती असेल किंवा लग्न कार्य असतील किंवा इतर अचानक असलेल्या कामं निमित्तच गावाकडे येतात। बाकी इतर वेळी सर्व गावातील लोक हे मुंबईला स्थायिक असतात। आपण पाहू शकाल शांत वातावरणामध्ये असलेले हे गाव आपण या ठिकाणी पाहतोय। सायंकाळची वेळ आहे आणि शांतता अशी आहे आणि होळीची लगबग सुरू आहे। होळी सणाची लगबग सुरू आहे गावामध्ये। दुपारी हळकुंड आणण्याचं काम पूर्ण केलेलं आहे। गवत ज्याला कौल बोलतात ते सर्व जमा केलेलं आहे आणि संध्याकाळी 12 नंतर होळी पेटवण्यात येणार आहे। आणि अशा प्रकारे आता 12 वाजून गेलेले आहेत आणि आम्ही आता होळी पेटवण्यासाठी होळीच्या माळाकडे निघालेलो आहोत। असे ग्रामस्थ बॅटरीच्या प्रकाशामध्ये सर्वजण होळीच्या माळावरती निघालेले आहेत। काही जण त्या ठिकाणी पोहोचलेले सुद्धा आहेत। आपण पाहतोय या ठिकाणी आता ही समोर दिसत आहे तुम्हाला होळी बनवलेली आहे। तर हे आहे चोरवली गावचं ग्रामदैवत श्री कालभैरवनाथ। आपण दर्शन घेतोय श्री कालभैरवनाथाचं। या ठिकाणी होळीच्या माळावरती कालभैरवनाथाची पूजा करण्यात आलेली आहे आणि बाजूला हे सर्व ग्रामस्थ होळी पेटवण्याची वाट बघत बसलेले आहेत। त्या ठिकाणी महिला सुद्धा बसलेल्या आहेत आणि आपण पाहतोय
होळीचं पूजन सुरू आहे. थोड्याच वेळा त्या ठिकाणी होळीचा फाग म्हटला जाईल आणि त्यानंतर होळी पेटवण्यात येईल. हे सर्वजण मुंबईवरून आलेले आपला मित्रपरिवार चोरवली गावातील सर्वजण या ठिकाणी जमलेले आहेत आणि थोड्याच वेळात या ठिकाणी होलिका दहन करण्यात येणार आहे. सुंदर अशी सजावट केलेली आहे या ठिकाणी या होळीच्या माळावरती. आणि आता नुकतंच दर्शन घेतलेलं आहे. पण पाहू शकाल या ठिकाणी महिला मंडळ होळी पूजन करत आहेत. सुंदर अशा प्रकारे सजवण्यात आलेले आहे. उंच मोठी अशी होळी या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे आणि होळीला नैवेद्य दाखवण्याचं एक पूजन करण्याचं काम सध्या सुरू आहे. गावातील महिला असतील, मुले असतील, ग्रामस्थ असतील, सर्वजण या ठिकाणी होळी पेटवण्यासाठी रात्री 12:30 वाजलेले आहेत आणि उपस्थित राहिलेले आहेत. आपण पाहतो या ठिकाणी होळीला आग बोलण्यासाठी आता सुरुवात होत आहे. मित्रांनो या ठिकाणी होळीचा फाग बोलत आहेत आणि आपण पाहतोय कोकणातील शिमगोत्सव आणि एक नवीन प्रकारची प्रथा असलेले कार्यक्रम आपण पाहण्यासाठी आलेलो आहे. या ठिकाणी पाहू शकाल आपण या ठिकाणी कोंबडीचं पिल्लू या इथे बांधण्यात येणार आहे. ही उंच मोठी अशी होळी या ठिकाणी रचलेली आहे आणि आता आपण सुद्धा फाग बोलूया.
येताले देवा तुला मी पाहिलाय खंदेरी डोंगर मानाविला येताले देवा तुला मी पाहिलाय खंदेरी डोंगर मानाविला किनारो दिलाय दर्या देवाला रे किनारो दिलाय दर्या देवाला वर्षाचा मान देव नारली पुनवेला रे वर्षाचा मान देव नारली पुनवेला सोन्याचा नारळ मावशी तुला खंदेरी डोंगर बनाविला येताले देवा तुला मी पाहिलाय खंदेरी डोंगर बनाविला आमच्या दाराशी हाय शिमगा आमच्या दाराशी हाय शिमगा 12 महिन्याचे 15 दिवसाचा खेळतो यो शिमगा आमच्या दाराशी हाय शिमगा आमच्या दाराशी हाय शिमगा सण शिमग्याचा आयलाय रे आमच्या गावात दाराशी हाय शिमगा आमच्या दाराशी हाय शिमगा अरे माझ्या होलीच्या पाटला